सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धरण उशाला आणि कोरड घशाला असा प्रत्यय सध्या नाशिक शहरातील अनेक भागातील नागरिक घेत आहेत. नाशिक शहराला गंगापूर धरणातून पाणी पुरवठा केला जातो. नाशिक शहरासोबतच जिल्ह्याला लागून असलेल्या अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याला देखील याच धरणातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र इतर जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणातून शहराच्या मध्यवर्ती भागातच पाणी पुरवठा होत नसल्यानं नागरिक तीव्र संतापले आहे. नाशिकच्या प्रभाग क्रमांक 3 मधील म्हणजेच पंचवटी परिसरातील सरस्वती नगर पासून ते गणेशवाडी येथील शेरीमाळा परिसरापर्यंत गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून अगदी कमी दाबानं पाण्याचा पुरवठा होत आहे. तर गेल्या 2 ते 3 महिन्यापासून येथील नागरिकांना साधं पिण्याचं पाणी देखील पुरेसे आणि वेळेत मिळत नसल्यानं महिलांचे अतोनात हाल होतात. शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी जर पैसे मोजावे लागत असतील तर मनपा प्रशासन घरपट्टी, पाणीपट्टी कसे काय आकारते असा प्रश्न संतप्त महिलांनी आज उपस्थित केलेला आहे. शेकडोच्या संख्येनं हातात हंडा घेऊन महिला आज थेट मनपा आयुक्तांच्या दालनात धडकल्या. यावेळी संतप्त महिलांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलीस प्रशासन आणि महिलांमध्ये धक्काबुक्की आणि वादावादीचे प्रसंग देखील घडले. प्रभाग क्रमांक 3च्या माजी नगरसेविका प्रियंका माने आणि धनंजय माने यांच्या नेतृत्वाखाली आज शेकडो महिलांनी मनपा प्रशासनावर हंडा मोर्चा काढलेला आहे. दरम्यान गेल्या 1.5 वर्षापासून पाणी प्रश्न बिकट असताना देखील प्रशासन कुठलीही दखल घेत नसल्यानं तीव्र नाराजी यावेळी व्यक्त करण्यात आली आहे. या ठिकाणी राजीव गांधी भवनमध्ये आम्ही प्रभाग क्रमांक 3चे ज्येष्ठ नागरिक असतील, ज्येष्ठ सर्व सदस्य असतील, आम्ही आज हंडा मोर्चा घेऊन आलेलो. आम्हाला वर्षभरापासून आमच्या नागरिकांना प्यायचं पाणी सुद्धा देखील नाही, प्यायचं पाणी विकत घेतलेलं आहे. आज आम्ही आयुक्त मॅडम, खत्री मॅडम यांना भेटायला आलो. यांनी आम्हाला सांगितलं की तुमचा हा जो पाण्याचा प्रॉब्लेम आहे 2 दिवसात सॉल्व्ह करू. आम्ही मॅडमने आमचा प्रॉब्लेम समजून घेतला आणि आम्हाला सकारात्मक सांगितलं की तुमचा प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व्ह करणार. जर आमचा पाण्याचा प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह झाला तर याच्यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन करू अशी आम्ही हे करतो. इथं आज सांगते मी इथं सगळ्यांच्या प्रभागाच्या वतीने आज खूप आम्ही आलेले आहे, पण याच्यापेक्षा तीव्र आंदोलन सर्व द्यायला तयार गेल्या 1.5 वर्षापासून प्रभाग क्रमांक 3 मधील सरस्वती नगर असेल, बलराम नगर असेल, बळीराज नगर असेल, आशापुरा सोसायटी असेल, ओंकारेश्वर कॉलनी असेल, हरिओम कपालेश कॉलनी असेल, मानेनगर असेल, गजानन कॉलनी असेल, औदुंबर नगर असेल, साईनगर असेल, या समस्त परिसरामध्ये पाण्याची इतकी बिकट परिस्थिती झाली की प्रभागातील नागरिकांना खाली 100 लिटरसुद्धा पाणी येत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा तुटवडा हा प्रभागात निर्माण झाला. अनेक वेळेस पाणी पुरवठ्याचे विभाग अधिकारी असतील, बागुल साहेब असेल, शिंदे साहेब असेल, त्यांच्यावर अग्रवाल साहेब, या सर्वांना अनेक वेळा आम्ही सांगितलं, अनेक वेळा प्रत्यक्ष नेऊन सुद्धा दाखवलं. त्यांनी सुद्धा मान्य केलं की हा या परिसरामध्ये पाणी कमी येतं.
पण कुठल्याही प्रकारची उपाययोजना केली नाही. हा जीवनावश्यक वस्तू आहे. पाणी सर्वांना पाणी लागतं. पाण्याशिवाय जीवन व्यर्थ आहे. पाणी नसलं तर माणूस जगू शकत नाही. आणि अशा पाण्यासाठी वनवन प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिकांना करावं लागते. या अनुषंगाने अनेक नागरिकांनी आमच्याकडे तक्रारी केल्या. अनेक वेळेस आम्ही प्रत्यक्ष तिथं जाऊन आम्ही त्याचं सर्व बघितलं, पण कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये सोल्युशन निघालं नाही. त्याच्यात कुठल्याही प्रकारचं ती अडचण दूर झाली नाही. त्याच्यामुळं आज आम्ही हंडा मोर्चा हा आयुक्त कार्यालय आयुक्त मॅडम यांना आम्ही 1-3 दिवसापूर्वी मेसेज पण केला होता की मॅडम आमच्या प्रभागात अशी परिस्थिती आहे. आणि मॅडमांना तो मेसेज पाठवल्यानंतर आज आम्ही प्रभागातील सर्व नागरिक, माझ्या मिसेस त्या प्रभागाच्या नगरसेविका प्रियंका माने यांच्या माध्यमातून आम्ही सर्व प्रभागातील महिला भगिनींना घेऊन आज हंडा मोर्चा हा नाशिक महानगरपालिका आयुक्त कार्यालयावर आणला. आयुक्तांची चर्चा झाल्यानंतर आयुक्त मॅडमांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन पाण्याचा प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह करू असं आता आश्वासित केलेलं आहे. जर हा लवकर प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला तर याच्याही पेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही इथंही करू आणि रोड जाम करून टाकू. या पद्धतीने आम्ही आज हा इशारा आज दिलेला आहे. आपण सत्ताधारी असताना आणावं लागते. विरोधक तर आणतातच आहेत, पण आपल्याला सत्ताधारी असताना देखील आणावं लागतं. बघा, सत्ताधारी आणि विरोधक हा काही प्रश्न नाही. तसं जर म्हटलं तर मग 4 वर्षापासून प्रॉब्लेम चालू आहे. त्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. उद्धव ठाकरे साहेब म्हणजे हे काय हा काही राजकीय विषय नाही. हा जिव्हाळ्याचा विषय आहे. हा पाण्याचा विषय. आणि पाणी नक्कीच पूर्ण मराठवाड्याला असेल किंवा खालच्या भागाला नाशिक शहर पाणी पुरवतो. नाशिक शहराला पाण्याची बिकट परिस्थिती झाली तर एकूण तरी शोकांतिक आहे. याच्यात सत्ताधारी किंवा विरोधक हा न करता नागरिकांना पाणी कसं मिळेल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न. मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी 2 दिवसात पाणीपुरवठा सुरळीत होईल असं आश्वासन दिलेलं आहे. पाण्याची समस्या न मिटल्यास यापेक्षा देखील अधिक तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल असा इशारा यावेळी संतप्त महिलांनी दिला आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.